नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया, आज मी बनवणार आहे मसाले भात. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, सगळे आवडीने खातील. अतिशय सोप्या पद्धतीने केलेला आहे मी. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतला आहे, 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेत, फ्लावर घेतला आहे, टोमॅटो, एक वांगं घेतलेलं आहे चिरून आणि थोडासा कोबी घेतला आहे, शेंगदाणे घेतलेत, इथं मुगाची डाळ घेतली, इथं थोडेसे गरम मसाले घेतलेत, हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि इथे थोडंसं खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि 2 ग्लास मी बारीक तांदूळ घेतलेले आहेत. बघा, स्वच्छ निवडून छान असे घेतलेले आहेत. चला तर आपण आता फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा मी कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये झटपट असा भात मस्त लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी ते 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यात 1 चमचा मोहरी टाकले. मोहरीशी जरा अशी तडतडून द्यायची. 1 चमचा जिरं टाकलेले आहेत. यात मी टाकणार आहे आता कढीपत्ता. यात टाकणार आहे आता मी मिरच्या. आता टाकायचा आहे कांदा, आपण जो बारीक चिरून घेतलेला होता. यात टाकणार आहे आता मी वांग. फ्लावर टाकलेला आहे. आता मी टाकणार आहे शेंगदाणे. आता टाकलेत टोमॅटो. असं एक एक करून सगळं तेलामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. खूप भारी लागतो असा भात. मुलांच्या टिफिनसाठी झटपट रेसिपी, एकदम सोपी आहे. घरगुती साहित्यामध्ये आपले सहज घरामध्ये उपलब्ध असतं. जास्त काही टाकलेलं नाही. थोडंसं खोबऱ्याचा मसाला घेतलेला ते टाकलेलं आहे वाटण. खूप टेस्टी लागतो भात. सगळे आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी ते. बघा, छान असं भाजलेलं आहे. 4 ते 5 मिनटं मी बघा मस्त झालेलं आहे. आता याच्यात मी आपण जी 5 मिनटं मी डाळ भिजू घातलेली होती मुगाची, ती याच्यात टाकणार आहे. 1-2 मिनटं हलवून घ्यायचं. याच्यात मी आता हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धनेची पावडर घेतलेली आहे, ते सर्व मी याच्यात टाकणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून मसाले सर्व मिक्स होतील असं. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मसाले भाताला जरा जास्तच मीठ टाकायचं. आपल्या रोजच्या पांढऱ्या भातापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, कारण ती जास्त मसाले असल्यामुळे त्यात जास्त लागत नाही. थोडंसं जास्त घ्यायचं मीठ. बघा, छान असं हे भाजलेलं आहे. आता याच्यात मी पाणी ओतणार आहे. आपले 2 ग्लास तांदूळ होते म्हणल्यावर मी जास्त पाणी ओतायचं आहे. 2 ग्लासला मी 4 ग्लास एवढं पाणी ओतणार आहे, म्हणजे जेणेकरून आपला भात मस्त असा शिजेल, फडफडीत होतो. जेवढे तांदूळ घेईल त्याच्या डबल पाणी ओतायचं. छान उकळी येऊन द्यायची. बघा, मस्त उकळी आलेली आहे अशी. आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची. स्वच्छ धुवून फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी. हे मिक्स करून घ्यायचं एकदा. 2 ते 3 मिनटं उकळून द्यायचं. बघ, छान उकळलं आहे. आता यात मी तांदूळ टाकणार आहे. तांदूळ पण मी 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याच्यात टाकून घेतला. एकदा हे मिक्स करून घ्यायचं.
बघा ना. आता लगेच झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मोठाच ठेवायचा. मोठ्या गॅसवरच एक 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. मस्त असा भात शिजतो. हे बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्त भात झालेला आहे. एकदम मोकळा मोकळा फडफडीत झालेला आहे. चिकट बिलकुलही झाला नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. सगळे आवडीने खातील. मस्त झालेला आहे भात. एकदम फडफडीत झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यासोबत मी लोणचं घेतलेलं आहे. खूप मस्त. वा वा वा. धन्यवाद.